हाय हॅलो नमस्कार। उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण ब्लॅक पॉम्फ्रेट फ्राय बनवणार आहोत, म्हणजेच हलवा फिश फ्राय बनवणार आहोत। हलवा म्हणजे पापलेट सारखाच दिसणारा मासा आहे, फक्त पापलेट हे सिल्वर कलरचे असतात आणि हलवा काळ्या रंगाचा असतो। तुमच्याकडे हलव्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। आज छान अशा फ्रेश हलव्याच्या तुकड्या मला मिळालेल्या आहेत। चला त्याला आपण मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेशनसाठी सर्वात आधी एका वाटीत मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे आणि त्यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहे। 2 ते 3 टीस्पून चिंचेचा कोळ घातलाय, म्हणजेच चिंच पाण्यात भिजत घालून ती कोळून घेतली आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकली आहे। आता आपल्याला यामध्ये एक वाटण टाकायचं आहे। त्यासाठी मी ओलं खोबरं 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 टेबलस्पून धने घेऊन ते वाटण आपण 2 ते 3 टीस्पून टाकून घेतलेले आहे। पाव चमचा हळद घातली आहे, 1 चमचा गरम मसाला आणि तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालून घ्या। मी इथे 1 ते 2 चमचे तिखट घातलंय आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलंय। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। इथे रंगासाठी तुम्ही बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। माझ्याकडे आज नव्हती म्हणून मी टाकली नाहीये। आता हे वाटण आपण छान असे फिशला लावून घेऊया। मॅरिनेशनसाठी हा जो मी मसाला तयार करून घेतलाय त्यामध्ये तुम्ही कोणतेही फिश फ्राय करू शकता। मसाला छान असा आपण फिशला लावून घेतलाय। आता हे साधारण आपण कमीत कमी अर्धा तास तरी बाजूला ठेवून देऊया। चला तर मग अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे तळून घेऊया। कोणत्याही तव्यामध्ये किंवा पॅन मध्ये आपण तेल टाकून घ्यायचंय। सुरुवातीला मी 2 टेबलस्पून तेल टाकून घेतले। यामध्ये आपल्याला 8 ते 9 लसूण पाकळ्या अशा ठेचून घेऊन टाकायच्या आहेत आणि यावरच आपल्याला माशाची एक एक तुकडी तळून घ्यायची आहे। इथे थोडं तेल कमी वाटत होतं म्हणून मी 1 टेबलस्पून तेल थोडं अजून टाकलेलं आहे। इथे आपल्या गॅसची आच लो टू मीडियम आहे। आता आपण एक एक तुकडी टाकून घेतलेली आहे। आता छान आपण ही तळून घेणार आहोत। 7-8 मिनिटे आपण एकाच बाजूला ठेवून त्यानंतर आपण ती पलटून घेणार आहोत। आपल्याला माहितीच आहे की मासे म्हटले तर लसूण थोडी जास्त लागतेच आणि त्यात अशी ही फिश फ्राय करताना लसूण टाकली तर माशांची टेस्ट खूप छान येते आणि ही तळलेली लसूण खायला सुद्धा खूप छान लागते। हे बघा, साधारण 7 ते 8 मिनिटांनी आपण फिश पलटून घेतलेला आहेत। आता पुन्हा 7-8 मिनिटं लो टू मीडियम वर आपण ही तळून घ्यायची आहे। कोणतेही मासे तळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते की खूप जास्त वेळ आपण फिश फ्राय करत बसायचं नाहीये। कधी कधी मंद गॅस ठेवून आपण 10-15 मिनिटं तिथे ती घालवत असतो, त्यामुळे फिश आतून ड्राय व्हायला लागतात। जर कोणाला अशी ड्राय फिश खायला आवडत असेल तर ती तुम्ही मंद आचेवर थोडा जास्त वेळ ठेवू शकता, पण अशी मऊ लुसलुशीत माशाची तुकडी खायला आवडत असेल तर ती तुम्ही वेळेतच काढली पाहिजे। हे बघा, दोन्ही बाजूनी अशा तळून छान आपल्या हलव्याच्या तुकड्या खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही गरमागरम भात आणि कालवणासोबत या तुकडीचा आनंद घ्या। आणि हो, कालवणाची रेसिपी हवी असल्यास मला नक्की कमेंट करा। आणि हो, व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।